सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर प्रमोद लोहार, श्री मेडिकल क्लिनिक, गाथा मंदिरासमोर, देहू, पुणे. आज आपण फार महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. 2020-21 मध्ये ज्या कोरोना व्हायरसने थैमान मानलं होतं ते सर्व आपण जवळून अनुभवलं. अनेक जवळचे मित्र, नातेवाईक आपण गमावले. सगळ्यांना कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं. ते का झालं, आपण काय दुर्लक्ष केलं, काय काळजी घेतली नाही, याविषयी आपण आज सविस्तर बोलणार आहोत. आत्ता 2025 चालू आहे. चीनमध्ये आता कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आपल्या भारतामध्ये आला आहे. महाराष्ट्रामध्ये 200 पेशंट आतापर्यंत सापडले. हा कोरोना व्हायरस, मी याच्याबद्दल तुम्हाला तो व्हेरिएंट कसा आहे, त्याची स्ट्रेंथ कशी आहे, हे मी काय बोलणार नाही. पण आज आपण चर्चा करणार आहोत की यापासून आपण कसं वाचायचं, हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची. 2020-21 मध्ये मी प्रॅक्टिस करत असताना कोरोना व्हायरसचे पेशंट बघत असताना मला असं अनुभवायला मिळालं की ज्या लोकांना सारखं पित्त होतं, ज्या लोकांचं पोट साफ होत नाही, ज्या लोकांचं अंग नेहमी कोमट असतं, गरम असतं, त्याच लोकांना कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं. तर तुमची पचनक्रिया जर व्यवस्थित असेल तरच तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. जर तुमची रोगप्रतिकारक शक्तीच जर चांगली नसेल तर तुम्ही कितीही मास्क लावलं, किती पीपीई किट घातलं, कितीही बाहेरून कितीही आवरण घातले, व्हायरस आहे, सूक्ष्म आकार असतो, तो श्वासातनं पण जातो. व्हायरस प्रत्येकाच्या श्वासातनं जातात, पण इन्फेक्टेड त्यांच्याच होतात ज्यांच्या अंगातली, शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. मग रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी नेमकं काय करायचं? आपल्या शरीरामध्ये उष्णता राहणार नाही यासाठी आपण 1 तास व्यायाम केला पाहिजे, प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे, मिनिमम कमीत कमी 6 तास ही झोप घेतली पाहिजे. आपल्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळांचा वापर, जे पाणीदार फळे त्यांचा वापर आपला झाला पाहिजे. आपलं अवेळी जेवण, अवेळी झोप, यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते. सर्वात महत्वाचं काळजी काय घ्यायची, आपली रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर कुठलाही नवा व्हेरिएंट येऊ द्यात, कुठलाही व्हायरस येऊ द्यात. व्हायरस दरवर्षी पावसाळ्यात सीझन बदलताना व्हायरसची निर्मिती होते. दरवर्षी व्हायरल इन्फेक्शन असतं. पण या दरवर्षी व्हायरसला जर वाचवायचं असेल, यातून आपल्याला जर इन्फेक्शन होऊ नये असं वाटत असेल तर आपलं शरीर नेहमी थंड, रोग प्रतिकार शक्ती आपली चांगली राहिली पाहिजे, याची काळजी घ्यायची. एवढं करून सुद्धा आपल्याला जर उष्णता जाणवत असेल, पित्त होणं म्हणजे काय, आपली पचन संस्था बिघडणं. पित्त त्यांनाच होतं ज्यांची पचनक्रिया चांगली नाहीये, पोट त्यांचं साफ होत नाही, ज्यांच्या पोटामध्ये इन्फेक्शन असतं. मित्रांनो, मागे पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं, ज्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं त्यांनाच व्हायरल इन्फेक्शन होतं. ज्यांचं पोट नेहमी साफ होतं त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही. हवामान बदलणं हे आपल्या हातात नाहीये, पण शरीर बदलणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. वातावरण कितीही बदलू द्या, रस्ते कितीही खराब असू द्या, आपली जर गाडी नवीन असेल, गाडीचे चाक जर नवीन असतील, टायर ट्यूब जर नवीन असेल तर तुम्हाला कसली भीती नाही. जर तुमचं शरीरच खराब असेल तर साधी पाणीपुरी जरी खाल्ली तरी तुम्हाला डायरिया, डिसेंट्रीचा त्रास होतो. तुम्हाला कुठलंही पाणी सहज पचवता आलं पाहिजे, तुम्हाला कुठलंही जेवण सहज पचवता आलं पाहिजे. असं जर तुमचं शरीर निरोगी असेल तर तुम्हाला कुठलाही कोरोनाचा व्हेरिएंट बाधू शकत नाही, संक्रमित होऊ शकत नाही. अजून काही माहिती हवी असल्यास माझा नंबर आहे 9822 456 982. यावर नक्की संपर्क साधा.
मनपूर्वक धन्यवाद.